अखेर पुरावे सापडलेच. खरे आरोपी CBIच्या ताब्यात. कोलकाता डॉक्टर लेडीसोबत जो बलात्कार झाला तो फक्त एकानेच केला की सामूहिक बलात्कार झाला हे आता समोर आले आहे. सुप्रीम कोर्टजवळ CBIने पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्ट दाखल केलेत, ज्यात आता बरेच कोडे उलगडले आहे. CBIच्या तपासात सामील झालेल्या तज्ज्ञांनी लेडी डॉक्टरचा पोस्टमार्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक रिपोर्ट निष्कर्षाशी मॅच करण्यासाठी एजन्सीला दिलेले त्याची विधाने देखील स्कॅन करण्यात आली. CBI अधिकाऱ्यांनी सांगितले की संजय रॉय गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित असल्याची तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांद्वारे पुष्टी करण्यात आली आहे. DNA चाचण्यांचे सगळे रिपोर्ट मिळाले आहेत. त्यात पीडितेच्या नखात सापडलेलं रक्त आणि त्वचा ही संजय रॉयच्या हातावरील जखमांशी जुळतात. संजय रॉय याचे DNA रिपोर्ट मॅच झाले आणि पीडित डॉक्टर महिलावर जो काही 9 ऑगस्टच्या दिवशी बलात्कार झाला होता, तिच्या गुप्तांगामध्ये जे काही वीर्य आढळले होते ते सुद्धा संजय रॉयचेच असल्याचे आता समोर आले आहे. CBIने स्पष्टपणे सांगितले की महिला डॉक्टरवर बलात्कार करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून फक्त एक संजय रॉयच आहे. तिच्यावर सामूहिक बलात्कार हा झालेला नाही, हेच CBIने सुप्रीम कोर्टात सगळ्यांसमोर सांगितले. हा फक्त बलात्कार आहे, सामूहिक बलात्कार नाही. आणि तो कसा हे देखील CBIने अगदी स्पष्टपणे तिथे सादर केले. CBIच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिकरमधून मिळालेल्या CCTV फुटेजमध्ये संजय रॉय हा 8 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजायच्या सुमारास चेस्ट डिपार्टमेंटमध्ये वॉर्डजवळ दिसला. त्यावेळी प्रशिक्षणार्थी डॉक्टर इतर 4 ज्युनियर डॉक्टरांसह त्या वॉर्डमध्ये होती. संजय रॉय तिथून निघण्यापूर्वी काही वेळ तिच्याकडे तो एकटकच पाहत होता. संजय रायने दावा केला की तो त्या संध्याकाळी वॉर्डमध्ये आला होता. CBIने दिलेल्या ह्या माहितीनुसार लेडी डॉक्टर तर इतर ज्युनियर डॉक्टरांसोबत डिनरसाठी म्हणजे जेवण करण्यासाठी त्या वॉर्डमधून बाहेर पडली आणि ती 9 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजेनंतर त्या सेमिनार हॉलमध्ये आराम करण्यासाठी गेली, कारण 36 तासांची ड्युटी तिनं करून झाली होती. त्यानंतरच 2:30 वाजता एक ज्युनियर डॉक्टर त्या हॉलमध्ये आला आणि लेडी डॉक्टर झोपण्यापूर्वी त्याच्याशी ती लेडी डॉक्टर काहीतरी बोलली. CCTV फुटेजमध्ये पहाटे 4 वाजता संजय रॉय पुन्हा हॉस्पिटलच्या गेटमधून आतमध्ये प्रवेश करताना दिसला. तेव्हाच ते 4 ते 5 इंटर्नसुद्धा 3ऱ्या मजल्यावर प्रवेश करताना दिसले होते, जिथे की सेमिनार हॉल आहे. पण बलात्कार आणि त्या लेडीची जेव्हा हत्या झाली या वेळेत हे 4-5 इंटर्न दुसऱ्या ठिकाणी CCTVमध्ये आढळून आले. त्यांचं ते काम करत होते. पण संजय रॉय हा दुसरीकडे कुठेच त्या मजल्यावर दिसला नाही. CBI अधिकाऱ्यांच्या मते तो 3ऱ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये तेव्हाच गेला होता, जिथे लेडी डॉक्टर आराम करत होती. त्यानंतर त्यानं त्या डॉक्टरवर अत्याचार केलेत. तिचा आवाज त्या सेमिनार हॉलच्या बाहेर येऊ नये म्हणून तिच्या तोंडावर त्यानं हात ठेवला. दोघांची बरीच झटापट झाली आणि त्यातच संजय रॉयनं तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करून टाकली. हे त्या नराधमाचे एकट्याचेच काम आहे, हे CBI अधिकाऱ्यांनी सांगितले. संजय रॉयची CBIने सायको ॲनालिटिकल प्रोफाईलसुद्धा चेक केले. त्याचे निकालसुद्धा CBIने काल सुप्रीम कोर्टसमोर सादर केले. ते अत्यंत धक्कादायक आहेत. ते तसे नसते आणि म्हणूनच जग फसते हे म्हणायलाही इथे हरकत नाही. संजय रॉय हा दिसायला जरी इतका साधा सरळ व्यक्ती दिसत असला तरी तो एक लैंगिक आणि वासनाशील विकृती असलेला व्यक्ती आहे. मनोविश्लेषकांचे एक पथक संजय रॉयची बरीच चौकशी करण्यासाठी आले होते. टीमनं त्याच्याकडे चौकशी केली असता यावेळी त्याची एक अशी बाजू समोर आली जी आजपर्यंत कुणालाही माहिती नव्हती. त्याला त्याच्या त्या वागणुकीबाबत कुठल्याही प्रकारचा थोडासुद्धा पश्चाताप नाही. 9 ऑगस्टच्या रात्री ज्या महिलेसोबत त्यानं बलात्कार केला, तिची हत्या केली,
त्याचं त्याला थोडंसुद्धा वाईट वाटत नाही. त्यानं अत्यंत सामान्यपणे घटनेच्या दिवसाचे वर्णन केले, जे आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवले आहे, की संजय रॉयनं त्या दिवशी काय काय केलं आणि कसा तो त्या ट्रेनी डॉक्टरपर्यंत जाऊन पोहोचला आणि तिचा बलात्कार केला. म्हणजेच ह्या केसचे कोडे आता उलगडले आहे. महिला डॉक्टरचा बलात्कार करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून संजय रॉय हा एकटाच आहे. आता मात्र सगळ्यांना एकच प्रश्न पडत आहे, मग CBI संदीप घोष आणि बाकीच्या 4-5 त्या इंटर्न डॉक्टरची गेल्या 4-5 दिवसांपासून चौकशी का करताय, जर फक्त संजय रॉयच आरोपी आहे तर? चला तेही सांगते. पॉलिग्राफ टेस्टसाठी सुद्धा संदीप घोष आणि बाकीचे इंटर्न नेण्यात आले, कारण CBIला अजून पण संशय आहे की ते काहीतरी त्यांच्यापासून लपवत आहेत. जर दुसऱ्यांचा या केसमध्ये काहीच हातभार नव्हता, तर मग संदीप घोषनेही केस दाबण्याचा प्रयत्न का केला? का आत्महत्याचं त्या केसला नाव दिलं? म्हणजे संदीप घोष आपल्या हॉस्पिटलचं रेप्युटेशनचा विचार करत होता का? की अजून हॉस्पिटलबद्दल जे काही प्रश्न विचारले जात आहेत, जसं की सेक्स रॅकेट, ड्रग्स रॅकेट किंवा अश्लील व्हिडिओ बनवण्याचे जे काही काम त्यांच्या हॉस्पिटलमध्ये चालतं, हे सगळं खरं आहे का? नेमकी अजून काय बाजू आहे जी उलगडली नाही आणि जी लपून ठेवलेली आहे? यासाठीच CBI त्यांची पॉलिग्राफ टेस्ट घेत आहेत. आरोपी संजय राय याची चाचणी करण्यासाठी सुद्धा CBIनं न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. पॉलिग्राफ चाचणी म्हणजे थोडक्यात एखादी व्यक्ती जे काही सांगत आहे ते नक्की खरं आहे की खोटं आहे, हेच या चाचणीवरून लक्षात येतं. आरोपीला जेव्हा काही प्रश्न विचारला जातो की तो खोटा बोलला, तर त्याच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोश्वासात होणारा त्याचा बदल आणि त्याला घाम यायला लागतो. यासाठी व्यक्तीच्या शरीरामध्ये कार्डिओ कफ आणि संवेदनशील उपकरणे बसवली जातात, जी की स्किनवर त्याची प्रत्येक क्रिया दर्शवतात. यानुसार आरोपी खरं बोलत आहे की आरोपी खोटं बोलत आहे, हे सगळं ठरवलं जातं. तपासामध्ये खूप जास्त यात पोलोग्राफी टेस्टचा उपयोग होतो आणि म्हणूनच अजून काही लपवलं जात असेल या केसमध्ये, तर ते लवकरच बाहेर येणार आहे. म्हणून संदीप घोष आणि त्या बाकी इंटर्नला सुद्धा चौकशीसाठी CBI अजून देखील बोलवत आहे. या केसमध्ये संजय रॉय हा बलात्कारी म्हणून घोषित झाला असला तरी तुम्हाला काय वाटतं, फक्त संजय रॉय हाच एकटा असेल का या रेप केसमध्ये, की अजून दुसरं कोणी?